तुमचं मन तुम्हाला हेही सांगत असतं की तुमची आई निर्दोष आहे, त्याचं काय करायचं? एक मिनिट, माझ्या आईचा काय संबंध आहे इथे? नाहीये, तुमचीच पॉलिसी आहे की आपल्या माणसांवरती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं. मग त्या हिशोबाने तुमचा तुमच्या आईवरती पूर्ण विश्वास असेल ना. पण काय, म्हातारी मेली तरी चालेल, पण काळ सोकावता कामा नये. मी अदरवाईज बोललोही नसो, पण तुम्ही आता मला विलन ठरवायला लागलाय म्हणून बोलतोय. मला सांगा, तुम्ही तुमच्या आईवरती विश्वास ठेवला, काय झालं? त्यांनी काय फरक पडला मला सांगा? दरवेळेस काहीतरी नवीन नवीन उपद्व्याप करतच राहिला ना. आजपर्यंत मी आदिराच्या संसारासाठी, रोहनच्या चांगुलपणासाठी कायम कमीपणा घेतला, गप्प राहिलो, काही बोललो नाही. आणि तुम्ही तुमच्या आईवरच्या विश्वासापोटी त्यांच्या चुकांवरती पांघरून घालत राहिला. यांनी माणसं चुकावतात, गैरफायदा घेतात. आणि आज काय झालं? आज सुद्धा जर पुरावा नसता ना, तर मी आनंदवरती विश्वास ठेवलाच असता. पण निकेताच्या पर्स मधून हार बाहेर आला आणि हा आनंद तत्व 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 करत फिरतो ना. मग माझ्याकडनं पैसे घेतले नाहीत, ते मला रिटर्न केले. मग या पद्धतीने पैसे घ्यायचं काय कारण होतं? या पद्धतीने वागायचं काय कारण होतं? आता बघा कुठल्या थरापर्यंत गेलं हे सगळं. मला सांगा, आनंदादा हुशार आहेत असं वाटतं तुम्हाला? म्हणजे काय? अतिशय हुशार आहे तो. हो ना. मग एक हुशार माणूस सराईतपणे करेल ना चोरी. इतक्या सोप्या पद्धतीने पकडला जाईल अशी चोरी का करेल? मुळात हार त्यांच्या पर्स मधून बाहेर पडला ना, तो पाहिल्यावर दोघं शॉक होते. तो हार त्यांच्या पर्स पर्यंत पोहोचला कसा? दुकानातलं सगळं सामान घेतलं तेव्हा नेमका हा एक हार त्यांनी काढून असा वेगळा ठेवला. आणि ह्याचा कुठलाच आपण पुरावा नाही पाहिला की त्यांनी तो हार असा उचलून त्यांच्या पर्स मध्ये टाकलाय. मग कशावरून आपण डाऊट घेतोय? म्हणजे दुसऱ्या कोणीतरी केलंय असंही होऊ शकतं ना. काहीतरी गडबड झाली असेल. सोनाली मॅडम, मला खरंच आता खूप शीण आलाय, मानसिक थकवा आलाय. हे सगळं कसं झालं, काय झालं, या सगळ्या खोलात शिरायचं नाहीये मला. माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर जे दिसतं ना, त्यावरूनच मी बोलतो. आता माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. राजवाडे, एकदा सांगितलं ना, माझ्यासाठी हा विषय खरंच संपलाय. बास आता. तुम्हाला बोलायचं नसलं तरी हा विषय संपलेला नाहीये राजवाडे. हे असं बोलणं अर्धवट सोडून चालणारच नाही. आणि तुम्ही जर बोलणार नसाल तर मलाच आनंदाने आणि निकिताताईंशी बोलावं लागेल आता. काय? का कॉल करतेस तू? अहो, मी ते माझ्या नवऱ्याला चोर ठरवलंय सगळ्यांनी. आणि तुझा नवरा उघडून गप्पा बसला, काही बोलला नाही. हो निकिताताई, मला तुमचा राग कळतोय, पण आपल्याला याबद्दल बोलायला हवं की नाही? आता काही बोलायचं नाही आम्हाला. तुम्हा सगळ्यांपेक्षा मला माझा नवरा प्रिय आहे. आज तुम्ही जे केलंय ना, त्यामुळे त्या बिचाऱ्याला इतका त्रास झालाय, इतका धसका घेतलाय त्याने त्याचा, की गेले 2 तास मी दार वाजवतेय आणि तो दार उघडत नाहीये. स्वतःला कोंडून घेतले त्यांनी.